इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वेलकम टू ट्रॅफिक सिटी आशयाचे बॅनर लावत स्वाक्षरी मोहीम. नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वाक्षरी मोहीम आंदोलनाला सुरुवात. शहरातील प्रत्येक प्रभागात गल्ली गल्लीत राबवली जाणार स्वाक्षरी मोहीम. मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत केले आंदोलन. पावसापूर्वी नाशिक महानगरामध्ये नैसर्गिक नाले असतील, ड्रेनेज असेल, स्टॉर्म वॉटर लाईन असतील, हे क्लीन झालं पाहिजे. ही परंपरा आहे. 14 वर्ष सभागृहात आम्ही सुद्धा काम केलेलं आहे, परंतु ते कुठले काम झालं नाही. जसा पाऊस पडला शहर पूर्ण भरलं, पाणी भरलं, बसेस फसल्या, खड्डे पडले आणि आम्ही 9 जुलै आणि 23 जुलैला प्रशासनाला निवेदन दिलं आणि आज आम्ही ह्या स्वाक्षरी मोहीम आज सुरू केली. परंतु इथं ती थांबणार नाही. विभागामध्ये होणारे, प्रभागामध्ये होणारे, गल्ली बोळात सर्व जनता ही सामील होणार आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सर्व जनतेला घेऊन महानगरपालिकेवरती धडक असा मोर्चा काढणार आहोत. आणि यांचा भ्रष्टाचार 35,000 कोटी गेले कुठे? तुम्ही रस्ते बघा, लोकांचे मृत्यू होत आहेत, हातपाय मुडत आहेत, त्रस्त झाली जनता. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही हा इशारा देतो की लवकरात लवकर कामं करा आणि 100% आम्ही धडक मोर्चा काढणार. साठी सर्वात प्रथम शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली आहे. या कुंभमेळ्याचे कामं जे चालू आहे, नाशिकच्या जनतेला वेठीस धरून कामं चालू आहे. या कॉन्ट्रॅक्टरांना हे प्रशासक आणि सत्ताधारी पाठीशी घालतायत. त्यांच्या टक्केवारीमुळं काय असेल ते त्या गोष्टीमुळं, पण नाशिकची जनतेला वेठीस धरून या कुंभमेळ्याचे कामं चालू आहे. कुंभमेळा आमच्या अस्मितेचा विषय. कुंभमेळा चांगला व्हावा यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न असतील. पण शहरामध्ये संपूर्ण शहराच्या चारी कोपऱ्यामध्ये खड्डे पडलेले. आज प्रशासनाने काहीच एक पहिला पाऊस झाल्यापासून आतापर्यंत खड्डे बुजून सुद्धा पुन्हा खड्डे पडले. ह्या झोपलेला जे सरकार आहे ना, हे फोडाफाडीचं राजकारण करणारं सरकार आहे. हे 35,000 कोटी यांनी माफ केलेले आहे, म्हणजे मंजूर केलेले आहेत खड्ड्यांसाठी, सगळं शिवसेनेच्या कामासाठी. कुठे गेले ते? तुम्ही आजच पाहिलं असेल की दिव्य मराठीला कालच्या पेपरला आऊट झालेला आहे की ह्या खड्ड्यांपायी किती जणांना जीव गमवावा लागला आहे ह्या मागच्या महिन्यामध्ये. आणि अजूनही जे वारंवार जे अपघात होत आहेत ते चालूच आहे. तरी प्रशासन जागा नाही. प्रशासन याच्याकडे बघणारच नाहीये. प्रशासन फक्त व्यस्त म्हणजे व्यस्त आहे. फोडाफोडीचं राजकारण. त्यांना खासदार हवे आहेत, त्यांना नगरसेवक हवे आहेत, ते त्याच्यात व्यस्त आहे. पण माणसांचे जीव चालले. म्हणून आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, आमच्या शिवसेनेच्या, खऱ्या शिवसेनेच्या वतीने आम्ही स्वाक्षरी मोहीम जी आता राबवतो आहे, ही आजपासून सुरुवात केलेली आहे. तर ठाकरेंच्या युवा सेनेकडून देखील अनोख्या पद्धतीचे टी-शर्ट घालत मनपा प्रशासनाचे, मनपा सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न. NCN न्यूजसाठी रोहन दाढी, नाशिक.